गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला, गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त मेढम गोरानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली। कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी। परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। अहो देव मामले दार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले। खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे, स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे। स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले। प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे, ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे। कला गुणांचा संस्कारांचा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमालेचं आजचं पुष्प ज्योती स्टोर्सचे संस्थापक आदर्श शिक्षक स्वर्गीय दगडू गेंदारामजी खैरनार गुरुजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आला आहे। प्रारंभी आपण खैरनार गुरुजी यांच्या जीवनावरील चित्रफित बघूया।
आणि त्यानंतर पाहुण्यांना मी विनंती करतो आपण खैरनार गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावं. स्वर्गीय खैरनार गुरुजी. ज्योती स्टोअर्स हे नाशिकमधील शैक्षणिक साहित्याचे परिपूर्ण दालन. ज्योती स्टोअर्सचे संस्थापक कैलासवासीय द.गे तथा खैरनार गुरुजी यांनी मुहूर्तमेढ रोवून एका छोट्याशा रोपट्याचे वृक्षारोपण केले. नाशिककरांची शैक्षणिक साहित्य, शालेय पुस्तके यांची गरज ओळखून प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करत असणाऱ्या खैरनार गुरुजींनी आपल्या 2-4 शिक्षक मित्रांना बरोबर घेऊन महात्मा गांधी रोडवरील 8x8च्या जागेत ज्योती स्टोअर्स दुकानाची सुरुवात केली 1958 साली. अथक परिश्रम, व्यवसायातील सच्चेपणा यामुळे बघता बघता ज्योती स्टोअर्सचा पसारा वाढू लागला. नाशिक शहराबरोबरच नाशिक जिल्हाभर शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था यांच्यापर्यंत ज्योती स्टोअर्सचा शैक्षणिक साहित्याचा पुरवठा होऊ लागला. व्यवसायाचा वाढता व्याप लक्षात घेऊन गुरुजींनी 1964 साली शिक्षकी पेशातून निवृत्ती घेऊन सर्वांगाने झोकून देऊन व्यवसाय वृद्धी केली. 1969 साली गुरुजींचे थोरले चिरंजीव वसंतराव हेही गुरुजींच्या या कार्यात सहभागी झाले आणि बघता बघता ज्योती स्टोअरच्या छोट्याशा रोपट्याची झपाट्याने वाढ होऊ लागली. शैक्षणिक साहित्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने गुरुजींनी आपल्या दालनात दर्जेदार मराठी पुस्तके वाचकांना उपलब्ध तर करून दिलीच, पण ग्रंथ प्रदर्शने आयोजित करून साहित्य संस्कृतीला एक बळ दिले. ग्रंथ प्रदर्शनाच्या जोडीनेच गेल्या 25 वर्षांपासून ज्योती स्टोअर्सने लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील मान्यवर साहित्यिकांना नाशिककरांच्या भेटीला आणून एक साहित्यिक सांस्कृतिक चळवळ उभारली आहे. या विविध उपक्रमांमुळेच आज ज्योती स्टोअर्सचा झेंडा साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रात तर उभारला आहेच, पण आता बेंचेस निर्मितीच्या माध्यमातून उत्पादन क्षेत्रातही ज्योती स्टोअर्सने प्रवेश केला आहे. ज्योती स्टोअर्सच्या वाढत्या पसाऱ्यामुळेच ज्योती स्टोअर्सने मेन रोडवरून प्रसाद सर्कल जवळ गंगापूर रोडवरील भव्य वास्तूत स्थलांतर केले आहे. गुरुजींनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज अतिविशाल अशा वटवृक्षात रूपांतर झाले आहे. ते गुरुजींच्या कार्यामुळेच. गुरुजींच्या त्या कार्याला आणि गुरुजींना अतिशय भावपूर्ण अशी आदरांजली. आजचे वक्ते भालचंद्र कांगो यांचा परिचय व्याख्यानमालेचे सल्लागार मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांना नमस्कार. वसंत व्याख्यानमालेचे 15वे पुष्प गुंफण्यासाठी आज ख्यातनाम कामगार नेते आणि साहित्यिक श्री भालचंद्र कांगो, ज्येष्ठ विचारवंत, व्यासपीठावर विराजमान झालेले आहे. आजचं व्याख्यान ज्योती स्टोअरचे संचालक आदरणीय द.गे खैरनार गुरुजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ होत आहे. त्यानिमित्ताने साहित्य क्षेत्रामध्ये आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी विश्वस्त आदरणीय वसंतराव खैरनार, त्याचप्रमाणे माजी जिल्हाधिकारी आदरणीय वाघसाहेब व मालेचे अध्यक्ष आदरणीय बेनी सर आणि उपस्थित भावांनो आणि बहिणींनो, आज आचार्य अत्रे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र या विषयावरती आपले पुष्प गुंफण्यासाठी भालचंद्र कांगो हे उपस्थित झाले. त्यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे. कांगोंचा परिचय करून देण्यास मला अतिशय आनंद होत आहे, कारण
मी ज्या मुठीत वाढलेलो आहे कामगार क्षेत्रामध्ये आणि युवक क्रांती दलापासून माझी सुरुवात झालेली आहे, त्या युवक क्रांती दलामध्ये डॉक्टर कांगो हे होते तेव्हापासून तर कामगार चळवळीपर्यंत आजपर्यंत ते सातत्याने आहेत. आणि अशा विद्वत्त व्यक्तीचा परिचय करून देण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. त्यामुळे मी आज त्यांचा परिचय आपल्यासमोर थोडक्यात सादर करतो आहे. श्री भालचंद्र कांगो हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. सुरुवातीपासूनच मार्क्सवादावर त्यांची निष्ठा आहे. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून 1974 साली MBBS पदवी मिळवून डॉक्टर झाले. पण त्या विद्यार्थी दशेपासूनच साम्यवादी विचारांनी प्रेरित होऊन चळवळीत सहभागी झाले. ते मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस म्हणून निवडून आले. 1968 ते 1974 या काळात युवक क्रांती दलाचे ते सदस्य होते. श्री भालचंद्र कांगो हे कामगार शेतकरी यांच्या प्रश्नासाठी नेहमीच रस्त्यावर उतरलेत आणि संघर्षात ते अग्रेसर राहिले. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या आंदोलनात आणि मराठवाड्यातील रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन करण्याच्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. विविध आंदोलनासाठी त्यांना अनेकदा कारावास भोगावा लागला. 1975 AITUC आणि 1978 भारतीय कम्युनिस्ट पक्षात सामील झाले. त्यांनी 1995 ते 2004 भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र राज्याचे संयुक्त सचिव आणि 2005 ते 2015 CPIचे महाराष्ट्र राज्य परिषदेचे राज्य सचिव म्हणून काम केले. आणि आता 2018 CPIचे ते राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. खाजगीकरण तसेच व्यापारीकरणामुळे सर्वसामान्यांना शिक्षण घेणे अवघड होत असल्याने सरकारने शिक्षण क्षेत्रावरती खर्च वाढवावा. तसेच नवीन आर्थिक धोरणामुळे आलेल्या आर्थिक सुमानीतून शेती आणि शेतकरी वाचवायचा असेल तर सहकार क्षेत्र हे प्रभावी माध्यम आहे, अशी श्री भालचंद्र कांगो यांची स्पष्ट भूमिका आहे. कामगारांच्या हक्कासाठी लढणारा नेता 2014 साली श्रीपाद अमृत डांगे स्मृती पुरस्कार आणि 2021 साली विटा येथे क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्या वतीनं क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी ते गौरवान्वित होऊन भालचंद्र कांगो यांचा गौरव करण्यात आलेला आहे. असे आजचे महनीय व्यक्ती आपल्याला लागले. त्यांचं नाशिककरांच्या वतीने आणि आपल्या वतीने वसंत व्याख्यानमालेचे मनपूर्वक स्वागत करतो आणि मी त्यांचा परिचय इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सेवानिवृत्त जिल्हाधिकारी आणि साहित्यिक BG वाघ यांना विनंती करतो, आपण आजचे वक्ते भालचंद्र कांगो यांचा सत्कार करावा. वसंतराव खैरनार यांचा सत्कार करण्यासाठी मी कांतीलाल तातेड यांना आमंत्रित करतो आणि BG वाघ यांचा सत्कार करण्यासाठी दत्तात्रय कोठावदे यांना बोलवतो. वसंत व्याख्यानमालेचं उद्याचं 16वं पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये आमदार सत्यजित तांबे हे येणार आहेत. भारत 1947 ते 2047 असा उद्याचा विषय आहे. 17 मे रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी हे आपल्यामध्ये येतील. सहयोगी शासन प्रशासनातील लोकसहभाग हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे.
18 मे रोजी मुस्लिम सत्यशोधक मंडळ पुणे येथील या संस्थेचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी हे आपल्यात येथील समान नागरी कायदा, वास्तव, अपेक्षा आणि सुधारणा असा त्यांच्या भाषणाचा विषय आहे. 19 मे रोजी नाशिकच्या ESDS सॉफ्टवेअर सोल्युशन या जागतिक दर्जाच्या कंपनीचे चेअरमन पियुष सोमानी हे आपल्याशी संवाद साधतील. त्यांचा विषय आहे आम्ही नाशिककर. आणि 20 मे रोजी मुंबई येथील ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक भगवान इंगळे हे उभारणी या विषयावर आपल्याशी संवाद साधतील. सर्व कार्यक्रमांनंतर स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या शताब्दी वर्षाच्या जयंतीनिमित्त आपण विविध गाण्यांचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आहे. आपण सर्व कार्यक्रमांचा मोठ्या संख्येने आस्वाद घ्यावा अशी विनंती करतो. आजचे वक्ते भालचंद्र कांगो यांचा विषय आहे आचार्य अत्रे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र. आचार्य अत्रे यांची 125वी जयंती यंदा साजरी होते आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की आचार्य अत्रे यांचा महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये अतिशय मोठं योगदान होतं. पत्रकार, समीक्षक, साहित्यिक, नाटककार, लेखक, आमदार, वर्तमानपत्राचे संपादक अशा कितीतरी गुणवैशिष्ट्ये आचार्य अत्रे यांचे सांगता येतील. परंतु त्याचबरोबर आचार्य अत्रे यांचं यांनी जे काही महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी प्रचंड लढा उभारला, जे काही मोठं योगदान दिलं, मराठा या दैनिकाची स्थापना या चळवळीतनंच झाली आणि मराठाच्या माध्यमातून अनेक अग्रलेख त्यांनी जे काही लिहिले ते आजही चर्चेले जातात, आजही लोकांच्या स्मरणामध्ये आहेत. अशा आचार्य अत्रेंचं महाराष्ट्राचं स्वप्न जे काही आहे ते पूर्ण झालं आहे का असा प्रश्न अनेक वेळेला मनामध्ये येतो. त्याचं कारण आजही बेळगाव कारवारचा जो परिसर आहे तो महाराष्ट्रामध्ये सहभागी व्हावा असं दर विधानसभेमध्ये ठराव होतो, साहित्य संमेलनामध्ये ठराव होतो आणि आता अलीकडच्या काळात तर हा विषय बारगला की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपले जे काही सीमावर्ती गावं आहेत महाराष्ट्रातले ते आम्हाला महाराष्ट्रातून शेजारच्या राज्यामध्ये जाऊ द्या अशा पद्धतीची भूमिका हे मांडताना दिसतात. त्याविषयी देखील ठराव आपल्याला अनेक ठिकाणी झालेले दिसतात. आणि त्या पार्श्वभूमीवर आचार्य अत्रे यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्ताने आपण आचार्य अत्रे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र खरोखर साकार झाला आहे की नाही याविषयी आज आपण भालचंद्र कांगो यांच्याकडून त्यांचे विचार समजून घेऊया. मी भालचंद्र कांगो साहेब यांना विनंती करतो आपण आजच्या पुष्पास प्रारंभ करावा. या कांगो साहेबांच्या भाषणानंतर संजय आडावदकर प्रस्तुत सेंटिमेंटल मूड्स ऑफ मोहम्मद रफी हा गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी सादर होईल. धन्यवाद. त्यांच्या स्मृतीसाठी हे व्याख्यान होतं आहे. त्या खैरनार गुरुजींच्या स्मृतीस मी आदरांजली व्यक्त करतो. इथे आल्यानंतर मला कळलं की ज्योती बुक स्टॉल त्यांनी स्थापन केलेला आहे आणि ज्या लोकवाङ्मय गृहाचा मी संचालक आहे, ज्याची पुस्तकं छापली जातात ती पुस्तकं त्यांच्याकडे 1973 पासून आम्ही पाठवतो आणि ते विकतायत. एक वेगळ्या प्रकारचा संबंध आमचा आणि त्यांचा खैरनार साहेबांचा आहे याची मला आज माहिती मिळाली आणि त्यामुळे आनंद झाला. मी विचार करत होतो की महाराष्ट्र आचार्य अत्रेंना विसरलेला आहे. आचार्य अत्रे हे फार मोठे नाटककार होते. हाऊसफुल हा शब्द जो आहे तो आचार्य अत्रेंच्या लग्नाची बेडी, ब्रह्मचारी, मोरूची मावशी, तो मी नव्हेच ह्या नाटकाने मराठी नाट्यसृष्टीत आणला. त्या आचार्य अत्रेंना मराठी नाट्यसृष्टी विसरली आहे. पुण्यामध्येच नाट्यसंमेलन झालं आणि आचार्य अत्रेंचा उल्लेखही झाला नाही. त्यामुळे मला जेव्हा बेणेसाहेबांचा फोन आला की आचार्य अत्रेंच्या संदर्भात तुम्हाला बोलायचं, मला आश्चर्य वाटलं. पण इथे आल्यानंतर मला जी माहिती मिळाली की बेणेसाहेबांचे वडील हे स्वातंत्र्य सैनिक, स्वतः शाहीर होते. शाहीर अण्णाभाऊ साठे आणि अमर शेखांबरोबर संयुक्त महाराष्ट्र लढत होते. तेव्हा मला उलगडा झाला की आचार्य अत्रे यांच्या संदर्भात इथे विषय का देण्यात आला आणि त्यांचं जे प्रेम आहे.
म्हणून मी वसंत व्याख्यानमालेचे संयोजक यांचं अभिनंदन करतो आणि महाराष्ट्रीयन म्हणून मी त्यांचे आभार मानतो की आचार्य अत्रे यांची आठवण जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी मला ही संधी दिली. खरं म्हणजे मी कम्युनिस्ट असल्यामुळे अनेक ठिकाणी व्याख्यानं देतो. मला व्याख्यानाचे विषय साधारणतः आर्थिकच असतात, क्वचित दुसरे विषय असतात. आज मला जेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला आचार्य यात्रांवर बोलायचं आहे तेव्हा मी ताबडतोब हो म्हटलं. कारण का एका वेगळ्या विषयावर बोलायची संधी म्हणजे एक वेगळ्या विषयावर अभ्यास करण्याची पण संधी मिळते. त्यामुळे तत्काळ मी होकार दिला. मी साहित्यिक वगैरे नाही आहे, साहित्याशी माझा संबंध आहे. कारण का 2 प्रगतिशील प्रकाशन संस्था म्हणजे लोकवाङ्मय ग्रह जी मराठीत पुस्तकं छापते ती आणि पीपल्स पब्लिकेशन हाऊस दिल्लीमधली जी इंग्लिश आणि हिंदीमध्ये पुस्तकं छापते त्या दोघांचाही मी संचालक असल्यामुळे माझा आणि साहित्यिकांचा आणि साहित्याचा संबंध आहे. पण मी साहित्यिक नाही हे कृपया नोंद घ्यावी. कारण का माझी इथे ओळख करून देताना मी साहित्यिक असं सांगितलं. मी काही साहित्यिक नाही. मी एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे, कामगार कार्यकर्ता आहे, समाज परिवर्तनासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. आचार्य यात्रेंच्या संदर्भामध्ये मला जो विषय देण्यात आला मी त्यांना म्हटलं होतं की सीमा प्रश्न आणि आचार्य यात्रा असा विषय घेऊया. पण ते म्हणाले तसं नको, आचार्य यात्रेंच्या स्वप्नातील महाराष्ट्र घेऊया ज्या महाराष्ट्रामध्ये सीमा प्रश्न आणि सीमा भागातील महाराष्ट्रात समाविष्ट झालेला भाग याला फार महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे इतकं महत्त्वाचं स्थान आहे की संयुक्त महाराष्ट्रासाठी संघर्ष करणारे आचार्य यात्रे ज्या दिवशी संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तेव्हा मुंबईत नव्हते, ते बेळगावला जाऊन बसले होते की महाराष्ट्रावर अन्याय झालेला आहे, अर्धवट स्वप्न पूर्ण झालं आहे महाराष्ट्राचं. बेळगाव, कारवार आणि निपाणी हे महाराष्ट्रातले भाग महाराष्ट्रात सामील झालेले, महाराष्ट्रावर अन्याय झालेला आहे म्हणून तिथल्या भागात त्या आंदोलनकांची सहानुभूती आणि त्यांना समर्थन करण्यासाठी म्हणून ते तिथे गेलेले होते. आणि मी बेळगावला अनेक वर्षे जातो त्यामुळे मी कौतुक करतो बेळगावातल्या लोकांचं की त्यांनी मराठी भाषा, मराठी संस्कृती ही विविध माध्यमातून जिवंत ठेवलेली आहे. अनेक व्याख्यानं मला ते अनेक सांस्कृतिक संमेलनं ते घेतात, व्याख्यानमाला घेतात आणि मराठी चित्रपटसृष्टीतील, नाट्यसृष्टीतील सगळ्यांना बोलवून त्यांच्यामार्फत मराठी भाषा आणि मराठी संस्कृती यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न ते करतात. बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार निवडून येतात, मेयर निवडून येतात, परंतु तरीही बेळगाव महाराष्ट्रात आलेला नाही. खूप आग्रहानंतर महाजन कमिशन नेमलं, त्यांनी पण अन्याय केला म्हणून त्याच्याविरुद्ध 2004 साली सुप्रीम कोर्टात केस दाखल झालेली आहे. परंतु आता आपण 2024मध्ये आहोत, अजून त्याची सुनवाई झालेली नाही, एकही हिअरिंग झालेलं नाही. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड असं म्हणतात ते, त्या बाबतीत ते खरं आहे. आणि महाराष्ट्रातल्या त्या जनतेला की जी जनता महाराष्ट्रात येण्यासाठी उत्सुक आहे, त्याग केलेला आहे, हुतात्मे झालेले आहेत, अशा लोकांना न्याय देण्यामध्ये आपण असमर्थ ठरलेलो आहोत. विविध पक्षांची सरकारं आली, सगळ्यांनी झाले, परंतु कोणी न्याय दिला नाही. ह्याच्याबद्दल खंत व्यक्त केली असती. आणि आचार्य यात्रा असते तर त्यांची लेखणी आणि त्यांचं कार्य या क्षेत्रामध्ये अभूतपूर्व झालं असतं. खरं म्हणजे आचार्य यात्रेसंबंधी बोलताना असं म्हणावं लागेल की 10,000 वर्षात असा पुढारी झाला नाही आणि इथून पुढे 10,000 वर्षात होणार नाही असं म्हटल्याशिवाय मला वाटतं आचार्य यात्रे तुम्हाला समजणारच नाही. हे आचार्य यात्रे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर त्यांची कारकीर्द ज्या काळात घडली त्या काळामध्ये जे विचार प्रवाह मजबूत होते, ज्यांचा त्यांच्यावरती अतिशय महत्त्वाचा प्रभाव होता, त्यांचाही उल्लेख करावा लागेल. त्याशिवाय मिळत, कारण का मनुष्य हा एका काळाची, वेळेची आणि एका परिस्थितीमध्ये तो घडत असतो. त्यांनी किती जरी स्वतः म्हटलं तरी तो स्वतः कंट्रीब्यूट करतो, त्याचं कंट्रीब्युशन महत्त्वाचं असतं, परंतु तो परिस्थितीचा प्रोडक्ट असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे प्रत्येक महापुरुषाचे पाय मातीचे असे म्हणतात ते त्याच्यासाठी, कारण परिस्थितीमध्ये तो त्या परिस्थितीत वाढलेला असतो, त्या परिस्थितीचा अभ्यास करून त्याच्यामधनं तो पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो, समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आचार्य यात्रे ज्या काळात वाढले तो काळ म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा काळ होता. भारतामधल्या स्वातंत्र्य लढ्याचा जसा काळ होता, एक साम्राज्यशाही विरोधी संघर्षाचा काळ होता, त्याचप्रमाणे तो समाजवादाच्या उदयाचा पण काळ होता, कामगार शेतकऱ्यांच्या लढाईच्या उदयाचा काळ होता. आणि ह्या सगळ्यांचा प्रभाव त्यांच्यावरती पडला होता. विज्ञानाच्या महत्त्वाच्या उगमस्थानाचा देखील त्याच्यावरती प्रभाव होता. म्हणजे तुम्ही कुठलेही महापुरुष घेतले त्या काळातले तर विज्ञाननिष्ठ आणि विवेकनिष्ठ असण्यामध्ये
त्यांना त्यात स्वारस्य होतं, कारण विवेक आणि विज्ञानानेच जगाचं कल्याण होईल असं त्यांना समाजाचं कल्याण होईल अशी त्यांची भूमिका होती, म्हणून ती पण भूमिका ते घेत होते. पण त्याचबरोबर आचार्य यात्रांचं वैशिष्ट्य असं की ते मातीशी जुळलेले असल्यामुळे मराठी माणूस आणि मराठी माणसाचा प्रश्न आणि त्याचं महत्त्व आणि त्याचबरोबर भारताशी जुळलेले असल्यामुळे भारतामधल्या माणसांचे प्रश्न याच्या संदर्भाचं देखील त्यांनी सातत्याने लिखाण, मनन आणि चिंतन केलेलं आहे. ह्याचा विचार केल्याशिवाय आचार्य यात्रांच्या स्वप्नातील महाराष्ट्राचं आपल्याला उलगडा होऊ शकत नाही. आजच्या परिस्थितीमध्ये आज जे महाराष्ट्राचं राजकीय चित्र आहे, सत्ताधारी लोक इकडनं तिकडे उड्या मारतात, 50 खोके एव्हरीथिंग ओके वगैरे जे म्हटलं जातं. मला असं वाटतं की आचार्य यात्रांची लेखणी या संदर्भात इतकी तळपली असती की त्यांनी हा माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र नाही असं स्पष्टपणे म्हटलं असतं. कारण का मराठी माणूस आणि मराठी स्वाभिमान हा किती महत्त्वाचा आहे या संदर्भात त्यांनी लेखनात वारंवार लेखन केलेलं आहे. आणि त्यांनी महादेव गोविंद रानड्यांचा उल्लेख करून, अनेक लेखकांचा उल्लेख करून असं म्हटलेलं आहे की मराठी मनुष्य हा कधीच वाकणार नाही. चिंतामणराव देशमुखांचा त्यांनी खास उल्लेख केलेला आहे. जेव्हा द्विभाषिक जाहीर झालं, महाराष्ट्र आणि गुजरात एकच राज्य जाईल असं जाहीर झालं आणि मुंबई केंद्रशासित करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा चिंतामणराव देशमुखांनी केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगितलं की तुम्ही हुकुमशाह आहात आणि तुम्ही महाराष्ट्र द्वेषी आहात असं स्पष्टपणे सांगितलं. त्या चिंतामणराव देशमुखांचा त्यांनी मराठी बाणा असलेला खरा नेता म्हणून कौतुक केलेलं आहे. म्हणजे मराठी माणूस हा कुणापुढे वागणार नाही. आणि त्यांचं कंपॅरिझन हे छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये जसवंत सिंगनी नेलं औरंगजेबासमोर हजर करण्यासाठी आणि त्यांचा जो अपमान झाला त्याला बाणेदार पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्तर दिलं, त्याच्याशी त्यांनी ते कम्पेअर केलेलं आहे. याच्यावरनं मराठी बाणा आणि मराठी स्वाभिमान हा किती महत्त्वाचा आहे आणि आचार्य यात्रांना तो किती भावला होता ह्याचं उदाहरण आपल्याला मिळतं. आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आज जे महाराष्ट्रात चाललेलं आहे की कोणाचा स्वाभिमान न ठेवता सत्तेसाठी लांगुलचालन करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो मला वाटतं त्यांना कधीच खपला नसता. आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्र हा माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र नाही असं स्पष्टपणे सांगितलं असतं, याच्याबद्दल मला खात्री आहे. आचार्य यात्रे हे काय नव्हते, ते एक चांगले राजकीय नेते होते, ते विचारवंत होते, ते पत्रकार होते, ते लेखक होते, ते कवी होते. मला असं वाटायचं ते कादंबरीकार नव्हते, पण मला बेळगावला गेल्यानंतर कळलं की त्यांची एक कादंबरी देखील प्रसिद्ध झालेली आहे. मी कधी वाचलेली नाही, पण म्हणजे कादंबरीकार देखील ते होते, कथालेखक तर होते. त्यांचं करेचं पाणी आत्मचरित्र सगळ्यांनी वाचलं पाहिजे. मी आज काही विद्यार्थ्यांना नाशिकमध्ये भेटलो आणि त्यांना सहज म्हटलं मला आपल्याला बोलायचं आहे आचार्य यात्रांसंबंधी, तर ह्या मुलांना विचारावं आचार्य यात्रेसंबंधी तुम्हाला काही माहिती आहे का. बहुतेक सगळ्यांनी आचार्य यात्रे म्हटल्यावर माझ्याकडे असं बघितलं कोण होता. म्हणजे आपला 50 वर्षाचा इतिहास देखील आपण स्मृतीत घालतो आहोत. हा महाराष्ट्र त्यांना कधीच अपेक्षित नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेला महाराष्ट्र ज्याच्याबद्दल सातत्याने ते लिहायचे आणि मराठ्यांचा क्षात्रतेज, मराठा तितका मिळवावा, संत तुकारामापासून अनेक गोष्टींचा त्यांनी उल्लेख करून महाराष्ट्र हा कसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून आणि संतांच्या कार्यातून कसा उभा राहिलेला आहे. मराठी धर्म समर्थ रामदासपासून सगळे ते कोट करायचे आणि मराठी धर्म म्हणजे काय त्याचा हिंदू धर्माशी त्यांनी कधी संबंध लावला नाही. पण ह्याचा अर्थ ते हिंदू धर्म विरोधी होते असं नाही, परंतु हिंदू धर्मामध्ये सुधारणा झाली पाहिजे म्हणून महात्मा फुले, आंबेडकर या सगळ्या समाजसुधारकांच्या संदर्भात, प्रबोधन ठाकरेच्या संदर्भात त्यांनी फार चांगल्या पद्धतीने लिहिलेलं आहे. ते वाचलं पाहिजे. म्हणजे एक हिंदू असून देखील कसा प्रगतिशील असू शकतो, म्हणजे प्रगतिशील मनुष्य आता हिंदू धर्माच्या विरोधीत असतो असं सांगण्याची फॅशन झालेली आहे. हे पूर्वी नव्हतं, हे तुम्ही लक्षात घ्या. आज ज्या अस्मिता टोकदार झालेल्या आहेत धर्माच्या, जातीच्या, त्या आचार्य यात्रेंच्या काळात नव्हत्या, आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे त्याची चर्चा त्यांनी फारशी केलेली नाही. पण जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी हा धर्माला उभं राहिलं पाहिजे आणि विज्ञाननिष्ठा ठेवली पाहिजे, विवेकनिष्ठा ठेवली पाहिजे, हे सातत्याने लिहिलेलं आहे. एकीकडे हिंदू धर्माच्या संदर्भात लिहित असतानाच त्यांनी या यात्रा बंद होतील तर बरं असं म्हटलेलं आहे. कारण त्या यात्रांनी म्हणजे पंडित नेहरूंवर त्यांनी कुंभमेळ्याला राजेंद्र प्रसाद गेले होते आणि त्यांनी 3 वेळा डुबकी मारली होती गंगेमध्ये, म्हणून त्यांनी पंडित नेहरू आणि राजेंद्र प्रसादांवर सडकून टीका केलेली आहे. म्हणजे हिंदू धर्माचा अभिमान असताना देखील
लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचं काम राजकीय नेत्यांनी करू नये असा त्यांचा आग्रह होता. त्या पार्श्वभूमीवर आज जे चाललंय ते बघितलं असतं तर आचार्य यात्रांना ते खपलं असतं का? हा मला पडणारा प्रश्न आहे. ते बिलकुल खपलं नसतं. ते धर्मविरोधी नव्हते, परंतु धर्माच्या नावावर अंधश्रद्धा पसरवणं, धर्माच्या नावावर परंपरावादी होऊन लोकांना अंधश्रद्धेत ढकलणं, याला त्यांचा तीव्र विरोध होता. आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे माझ्या दृष्टीने आजच्या काळात फार महत्त्वाचं आहे. धर्म हा माणसाला मानवता शिकवतो. धर्म एका विशिष्ट परिस्थितीमध्ये माणसाने निर्माण केलेला आहे. जेव्हा समाजामध्ये संघर्ष माणसामधला होऊ नयेत, माणसामध्ये काहीतरी नियोजन असावं म्हणून धर्माने फार मोठी कामगिरी बजावलेली आहे. आज देखील पोलिसांमुळे कायदा नाही, पोलिसांमुळे लोक चोरी करत नाहीत, तर धर्माची जी एक श्रद्धा असते की मी बदमाशी करता कामा नये, मी चोरी करता कामा नये, मी काही गैरवर्तन करता कामा नये, त्यामुळे धर्म मजबूत आहे. आणि त्यामुळे धर्माची भावना लोकांना चांगुलपणाकडे नेते. हे मी सांगण्याची गरज नाही. मी ज्या मार्क्सला मानतो त्यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की धर्म म्हणजे हार्ट ऑफ द हार्टलेस, म्हणजे ज्या समाजामध्ये माणुसकीला अर्थ नाही त्या समाजाला माणुसकी शिकवण्याचं काम धर्म करतो. माणसामध्ये प्रेम निर्माण करण्याचं काम करतो. म्हणून धर्म मोठा आहे. परंतु त्याचबरोबर धर्म एका विशिष्ट परिस्थितीमध्ये निर्माण होतो आणि ती परिस्थिती बदलण्यासाठी माणसांनी काम केलं पाहिजे. ह्याच्याकडे धार्मिक वृत्तीचा मनुष्य दुर्लक्ष करतो. म्हणून धर्माला त्यांनी अफूची गोळी म्हटलेलं आहे. म्हणजे धार्मिक श्रद्धा निर्माण झाल्यानंतर आपल्याला समाज बदलायचा आहे चांगल्या गोष्टीसाठी. तो नुसत्या धर्माच्या नावाने बदलणार नाही, तर भौतिक परिस्थिती बदलूनच बदलू शकेल ह्याचं भान त्याला येत नाही. म्हणून त्यांनी धर्माला अफूची गोळी म्हटलेलं आहे. पण धर्म हा किती महत्त्वाचा आहे याच्याबद्दल त्यांनी केलेलं वर्णन मात्र आपण सांगत नाही. फक्त एकच वाक्य लक्षात ठेवतो की मार्क्सनी धर्माला अफूची गोळी म्हटलेलं आहे. माझे अनेक सहकारी देखील धर्म ही अफूची गोळी असं समजून धार्मिक सगळ्या समारंभापासून स्वतःला लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात. मी त्यांना विनंती करेन की धर्माचा उगम आणि धर्माची ज्या परिस्थितीमध्ये काही गोष्टी निर्माण झाल्या त्याचा नीट अभ्यास करून तुम्ही धर्माविषयी विज्ञानवादी विवेकवादी भूमिका घ्या आणि मानवी समाजामध्ये धार्मिक भावना का बळकट होतात ह्याचा नीट अभ्यास करून तुम्ही त्याचं आकलन करून घ्या अशी विनंती या निमित्ताने करणार आहे, जी आचार्य यात्रांची धर्मासंबंधी भूमिका होती. म्हणून महाराष्ट्र धर्म हे सांगताना त्यांनी महाराष्ट्र धर्म हा विवेकवादाशी जोडलेला आहे, हा आधुनिकतेशी जोडलेला आहे, ह्याचं भान आपण ठेवावं अशी मी आपणास विनंती करणार आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र जेव्हा झाला तेव्हा महाराष्ट्र नाव ठेवावं की नाही असा प्रश्न पडला होता. त्याचा एक प्रचंड मोठा लेख आचार्य यात्रेंनी लिहिलेला होता की महाराष्ट्र हे नाव कसं योग्य आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र म्हणजे मोठं राष्ट्र आणि ते भारत राष्ट्राचा पराठ आहे. भारताला आपण मोठं राष्ट्र म्हणत नाही, पण महाराष्ट्राला मात्र महाराष्ट्र म्हणतो. या संदर्भात त्यांनी फार सुंदर विवेचन केलेलं आहे आणि असं म्हटलेलं आहे की भारत राष्ट्राला दिशा देण्याचं काम महाराष्ट्र करेल. तुम्हाला असं वाटतंय का सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र हा राष्ट्राला दिशा देण्याचं काम करतो असं तुम्हाला वाटतं का? असावं अशी माझी इच्छा आहे एक मराठी मनुष्य म्हणून. पण तो करतोय का? आणि करत नसेल तर आचार्य यात्र्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र आता निर्माण होत नाही आहे याची खात्री आपण बाळगून जावी. आचार्य यात्र्यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मी सांगितलं की हिंदू धर्माविषयी त्यांना प्रचंड आस्था होती, परंतु त्या धर्मामध्ये सुधारणा व्हायला पाहिजेत ह्याच्या संबंधी देखील ते आग्रह होते. पण त्याचबरोबर त्यांनी एक लेख लिहिलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की निव्वळ आर्थिक सुधारणा किंवा सामाजिक सुधारणा करून ह्या देशातले प्रश्न सुटणार नाही, तर धार्मिक सुधारणा करण्याची पण गरज आहे. आणि म्हणून आंबेडकरांना सतत सांगून आंबेडकरांचा आग्रह होता की धार्मिक सुधारणा झाल्या पाहिजेत. म्हणून आंबेडकरांचं उदाहरण देऊन त्यांनी सांगितलेलं आहे की धार्मिक सुधारणा केल्याशिवाय हा देश आणि ह्या देशामधले माणसं बदलणार नाहीत, आधुनिकीकरण येणार नाही. म्हणून महाराष्ट्रामधलं आधुनिकीकरण करण्यासाठी त्यांनी महात्मा फुले आंबेडकर यांचं योगदान कायम लक्षात घेतलेलं आहे. खरं म्हणजे महात्मा फुल्यांवर त्यांनी काढलेला चित्रपट हा नॅशनल अवॉर्ड विनर ठरलेला आहे. महाराष्ट्राला पहिलं जे नॅशनल अवॉर्ड मिळालं चित्रपटाचं ते आचार्य यात्रांनी मिळवून दिलेलं आहे. चित्रपटसृष्टीतले लोक विसरून गेलेले आहेत ती गोष्ट, पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की एकीकडे मराठी सिनेमा हा त्या परंपरेमधला होता, आज तो कुठे आहे? आज जेव्हा मी सिनेमा बघतो, तामिळ सिनेमा बघतो, तेलुगू बघतो, मल्याळम बघतो किंवा मध्यंतरी सत्यजित रेचे बंगाली सिनेमा बघायचो, तेव्हा सतत मराठी सिनेमाशी आपण त्याचं तुलना करायचो की हा मराठी सिनेमा कुठे आहे. पण तो उंच पातळीवर नेण्यासाठी त्याला सामाजिक चळवळीशी जोडण्याचं मोठं काम आचार्य यात्रेंनी करण्याचा प्रयत्न केला होता याचं भान ठेवावं. आणि म्हणून
त्यांनी आजचं नाटक किंवा आजचा सिनेमा हा जेव्हा जनमानसाशी जोडलेला नाही, जनतेपासून लांब गेलेला आहे, ह्याच्याबद्दल निश्चित खंत व्यक्त केली असती आणि जनतेशी कलेला जोडलं पाहिजे याबद्दल त्यांनी आग्रह धरला असता आणि महाराष्ट्रात आज ते होत नाही आहे याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली असती. आणि त्याचबरोबर ज्या काही थोड्याफार कलाकृती जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतात त्यालाही त्यांनी भरभरून त्याचं स्वागत केलं असतं आणि लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता. आज महाराष्ट्रामध्ये जो संघर्ष चालू आहे, खरं म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशात संघर्ष चालू आहे. काही लोक त्याला अल्पसंख्याकांविरुद्ध बहुसंख्याक असं नाव देतात. मला हे स्वतःला मान्य नाही. देशामध्ये जो संघर्ष चालू आहे तो बहुसंख्य समाजामधल्या दोन विचार प्रवृत्तींचा संघर्ष चालू आहे. काय विचार प्रवृत्ती आहे? एक विचार प्रवृत्ती अशी आहे की बहुसंख्य समाजाला आधुनिकतेपासून परंपरावादी करण्यामध्ये आपला हितसंबंध सांभाळणारी प्रवृत्ती आहे आणि दुसरी प्रवृत्ती जी आहे जी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, आचार्य यात्रेंची परंपरा सांगणारी आहे ती म्हणजे बहुसंख्य समाजामध्ये परंपरावादी विचारापासून त्यांना नाम देऊन खरा वैज्ञानिक विवेकवादी दृष्टिकोन त्यांच्यामधनं निर्माण केला पाहिजे. पंडित जवाहरलाल नेहरू मला इथे आठवतात. 1962 ते 63च्या काळामध्ये मला वाटतं महाराष्ट्र देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिली मोठी धार्मिक दंगल झाली जबलपूरला. त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू मोठे व्यथित झाले होते आणि त्यांनी मग सरकारी अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की भारतीय लोकशाहीला जर कोणापासून धोका असेल तर तो बहुसंख्यवादापासून धोका आहे. बहुसंख्यवादी जमातवादापासून धोका आहे. अल्पसंख्याकांच्या जमातवादीपासून धोका नाही, कारण का ते कधी राज्यावरच येऊ शकणार नाही. म्हणून संकुचित विचाराचे जर बहुसंख्यवादी लोक राज्यावर आले लोकशाहीच्या पद्धतीने तरी ते लोकशाहीचा विनाश करतील ही त्यांनी स्पष्टपणे मांडलेली भूमिका आहे. आणि म्हणून जेव्हा प्रचार होताना संविधान धोक्यात आहे याची चर्चा केली जाते तेव्हा मला त्याच्या सतत त्या भाषणाची आठवण होते. आचार्य यात्रे ह्या बाबतीत फार सतर्क होते. त्यांना स्वातंत्र्याचं अत्यंत मोठं प्रेम होतं. म्हणजे मी कम्युनिस्ट असला तरी आचार्य यात्रेंनी कम्युनिस्टांवर टीकेची झोड उठवणारे लेख लिहिलेले आहेत ते मी वाचलेले आहेत. स्वातंत्र्यासंबंधी असणारी आमची भूमिका त्यांना कधीच मान्य झालेली नव्हती. ह्याचा अर्थ त्यांनी कधी अंधभक्त झाले नाहीत. ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये डांग्यांचे ते भक्त होते, कारण डांग्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राला इथल्या कामगारांना जागृत केलं आणि कामगारांच्या साह्याने संयुक्त महाराष्ट्र मिळवून घेतला त्याचं कौतुक त्यांना नेहमीच राहिलेलं आहे. म्हणून मी असं म्हणेन की अंधभक्तांची समाज निर्माण करण्याची आजची जी चळवळ आहे त्याच्याविरुद्ध आचार्य यात्रे खळबळून उठले असते. त्यांनी कधीच ते मान्य केलं नसतं. वर्तमानपत्राच्या संदर्भामध्ये आज खूप वादविवाद आहेत. वर्तमानपत्र स्वतःचं स्वातंत्र्य गहाण ठेवतायत की काय अशी भीती निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, ज्याला आपण गोदी मीडिया म्हणतो. विरोधकांची बातमीच द्यायची नाही किंवा बातमी दिली तर ती डिस्टॉर्टेड द्यायची किंवा कमी द्यायची अशा प्रकारचं एकच मत निर्माण करायचं. दुसरं मत जे असेल ते देशद्रोही मत आहे, ते देशाचं नुकसान करणारं मत आहे. ही लोकशाही विरोधी प्रवृत्ती आज मीडियामार्फत पसरली जाते आहे. याचा फार मोठा धोका आहे असं मला वाटतं. ह्याच्या विरुद्ध आचार्य यात्रेंची लेखणी तळपली असती आणि आचार्य यात्रेंनी मराठीमध्ये अशा लांगुल चालन करणाऱ्या पत्रकारांना, संपादकांना, पत्रकारिता पुढे नेणाऱ्या लोकांना ठोकून काढलं असतं याच्याबद्दल मला काही शंका नाही आणि त्याची गरज आज आहे. म्हणून आचार्य यात्रेंची गरज आहे का असा खरं म्हणजे विषय दिला असता तर मला योग्य वाटला असतं. कारण आचार्य यात्रेंची गरज ह्याच्यासाठी आहे की स्वातंत्र्य जपण्यासाठी विरोधकांचा आवाज मजबूत करणं ही लोकशाहीची गरज आहे आणि ती लोकशाहीची गरज पूर्ण करण्याचं काम लोकशाहीचा चौथा स्तंभ मिळाला वर्तमानपत्राकडे आहे, वर्तमानपत्र चालवणाऱ्यांकडे आहे, वर्तमानपत्रात लिहिणाऱ्यांकडे आहे आणि ती भूमिका बजावली जात नाही. म्हणून आचार्य यात्रे ह्यांची गरज आज होती असं मला प्रामाणिकपणे वाटतं. एकेकाळी जी गाजलेली होती ती आता तशी नसल्यामुळे आचार्य यात्रे यांचा मराठा परत एकदा ह्या पार्श्वभूमीवरती दणाणून उठला असता आणि लोकांना तो आपलासा वाटला असता याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. म्हणून आचार्य यात्रे यांनी आजच्या महाराष्ट्राच्या स्थितीबद्दल सातत्याने ह्याच्यासाठीच मी लढलो का असा प्रश्न स्वतःला विचारला असता. आज मला जर विचारलं की महाराष्ट्रामध्ये कोणाच्या बाजूने आचार्य यात्रे उभे राहिले असते
मी काही राजकीय प्रचार करायला आलेलो नाही इथे, हे व्याख्यानमालेचा तो विषयही नाही. परंतु आचार्य अत्रेंचं एकंदरीत विचार विश्व बघितल्यानंतर 2-3 गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. की त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंबद्दल जे लिहिलेलं आहे आणि प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व, महात्मा फुल्यांचं हिंदुत्व ह्याच्याबद्दल जे लिहिलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांची समाजवादाविषयी जी आस्था आहे, लोकांच्या विषयीची आस्था आहे, म्हणजे भारतवर्ष मोठं झालं पाहिजे, भारत राष्ट्र मोठं झालं पाहिजे, याच्या संदर्भात भारतीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी जो लेख लिहिलेला आहे तो लेख तुम्ही वाचला पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांनी भारतीय स्वातंत्र्यामध्ये भारतीय मनुष्य हा स्वतंत्र झालेला आहे आणि स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवणारे ह्याच्यासाठी स्वातंत्र्याचं कौतुक केलेलं आहे. म्हणजे भारतीय मनुष्य, सर्वसामान्य कष्टकरी मनुष्य हा देशाचं मुख्य ध्येय असलं पाहिजे ह्याच्याकडे त्यांचं लक्ष होतं. त्याला वापरून घेऊन राष्ट्राला मोठं करण्याची संकल्पना आजकाल जी मांडली जाते ती फार भयानक आहे. खरं म्हणजे पंडित नेहरूंचं जे 14 ऑगस्टला रात्री म्हणजे 15 ऑगस्टच्या सकाळी झालेलं जे भाषण आहे, ट्रिस्ट विथ डेस्टिनी, नियतीशी करार, ते प्रत्येक भारतीयांनी वाचलंच पाहिजे. जगामधलं अत्यंत उत्कृष्ट भाषणापैकी ते एक भाषण आहे आणि त्याचा भाषणाचा उल्लेख आचार्य अत्रे अनेक वेळा करतात. कारण का त्याच्यामध्ये भारतीय राष्ट्राची संकल्पना मांडलेली आहे आणि नेहरूंवर टीका करतात की ही संकल्पना मांडल्यानंतर तुम्ही लोकशाही विरोधी व्यवहार करताय, तुम्ही महाराष्ट्र द्वेषी व्यवहार करताय, असंही करतात. खरं म्हणजे आचार्य अत्रे फार गमतीशीर मिश्रण आहे की नेहरूंवर अत्यंत प्रेम करणारे. नेहरू वारल्यानंतर त्यांचे सूर्यास्त म्हणून जे पुस्तक आलेलं आहे 13 लेखांचं, ते वाचलं पाहिजे. म्हणजे नेहरूंचं मोठेपण आपल्या लक्षात येईल आणि आचार्य अत्रेंचं मोठेपण पण लक्षात येईल. पण त्याच नेहरूंवर महाराष्ट्राच्या हितसंबंधाला जेव्हा प्रश्न आला तेव्हा सडकून टीका करायला त्यांनी मागे पुढे बघितलेलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वरूढ पुतळ्याचं उद्घाटन करायसाठी जेव्हा यशवंतरावांनी नेहरूंना बोलवलं होतं तेव्हा संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे त्याच्यावरती बहिष्कार घालण्यात आला होता. त्याचं समर्थन आचार्य अत्रेंनी आपल्या लेखातनं केलेलं आहे. हे करताना ते नेहरूंवर तुटून पडलेले आहेत महाराष्ट्र द्वेष्टा म्हणून. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्त्व काय हे त्यांनी अत्यंत चांगल्या शब्दामध्ये तिथे सांगितलेलं आहे. तेव्हा असे आचार्य अत्रे होते, अंधभक्त नव्हते. पण तरीही त्यांनी नेहरूंच्या संदर्भामध्ये, नेहरूंनी मांडलेल्या भूमिकेच्या संदर्भात त्यांनी सातत्याने भूमिका घेतलेली आहे, पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली आहे. तेच गांधींच्या बाबतीत पण दिसतं की गांधींबद्दल त्यांना प्रचंड प्रेम. आणि गांधी आणि टिळक असं कंपॅरिझन करताना लेख लिहून त्यांनी गांधींचा सत्याग्रह म्हणजे टिळकांचं जे बहिष्कार किंवा असहकाराचं स्वरूप होतं तेच गांधींनी कसं पुढे नेलं आणि गांधींनी सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्य चळवळीशी कसं जोडून घेतलं या संदर्भात फार खुल्यासवार लिहिलेलं आहे. त्यामुळे गांधीविषयी त्यांना अत्यंत ममत्व, त्यांचं श्रेष्ठत्व याच्याबद्दल त्यांच्या मनात शंका नव्हती. पण तरी गांधीवादाबद्दल मात्र त्यांना तिरस्कार होता. कारण त्यांचं म्हणणं होतं हा गांधीवाद देशाला मजबूत करणार नाही अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती. आणि म्हणून गांधीवादाला विरोध करणाऱ्या अनेक लोकांना जयप्रकाश नारायणपासून डांगेंपर्यंत असेल त्यांनी समर्थन सातत्याने देत आलेले आहेत. म्हणजे हा विरोधाभासाने भरले. एकीकडे गांधींवर प्रेम, नेहरूंवर प्रेम, परंतु नेहरूवाद आणि गांधीवादाला मात्र विरोध, अशा पद्धतीचं एक विचित्र रसायन आम्हाला आचार्य अत्रेंच्या एकंदरीत व्यवहारात दिसतं. आचार्य अत्रेंच्या आज जर हयात असते तर कारवार आणि बेळगाव, निपाणी हे महाराष्ट्रात नाही हे त्यांनी कधीच खपवून घेतलं नसतं. आणि आजच्या राज्यकर्त्यांना ज्यांनी हे ॲडजस्ट केलेलं आहे वास्तव, त्यांच्यावरती तुटून पडले असते. अण्णाभाऊंची जी प्रसिद्ध लावणी आहे, माझी मैना गावाकडे राहिली, ती मैना म्हणजे बेळगाव आहे हे सांगण्याचं काम आचार्य अत्रेंनी केलेलं आहे. आचार्य अत्रेच जे आहेत त्यांनी जेव्हा यशवंतराव चव्हाणांना 1962च्या चिनी युद्धानंतर संरक्षण मंत्री म्हणून पंडित नेहरूंनी बोलवलं तेव्हा हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री धावला असं सांगणारे आचार्य अत्रे आहेत. इतका त्यांना महाराष्ट्राचा ज्वलज्वल अभिमान होता की महाराष्ट्र म्हणजे काय याचं वर्णन करणारे त्यांनी लेख लिहिलेले आहेत, ते आपण वाचले पाहिजेत. म्हणजे महाराष्ट्रासंबंधी किती अभिमान होता. अशा अभिमान वाटणाऱ्या माणसाला, मराठी धर्माचा अभिमान, मराठी अस्मितेचा अभिमान असणाऱ्या माणसाला जेव्हा जी अस्मिता सत्तेपुढे लागूल चालन करताना दिसतीये, किती वाईट वाटलं असतं. म्हणून मला स्वतःला असं वाटतं की आचार्य अत्रे असते तर त्यांनी महात्मा फुले, प्रबोधनकार ठाकरे ह्यांचं हिंदुत्व पुढे नेणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या बरोबर आपल्याला आज तरी जोडून घेतलं असतं. कारण मराठी अस्मिता
आणि हिंदू धर्म, सुधारणावादी हिंदू धर्म, बहुजनवादाचा हिंदू धर्म याच्याशी जोडण्याचं काम करण्याचा प्रयत्न ते करतात असं त्यांचं मत झालं असतं. आणि म्हणून त्यांनी जोडून घेतलं, त्यात मला काही आश्चर्य वाटत नाही. म्हणून आधुनिक महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, खरं म्हणजे देशापुढची संकटं गंभीर आहेत. मला या निवडणुकीमध्ये प्रचार करताना एक गोष्ट आकर्षणी जाणवली, जी खंत आहे माझी, की देशापुढची येणाऱ्या प्रश्नासंबंधी निवडणुकीत चर्चाच होत नाही. ज्या भागात मी हिंडलो त्या भागात पाण्याचा प्रश्न एवढा बिकट आहे की शहरांमध्ये 8-8 दिवसात पाणी येत नाही. 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवसांनी पाणी येणारे राज्य शहरं मी बघितलेली आहेत. पण तिथेही निवडणूक घेताना कोणीही त्याचा उल्लेख करत नाही. पर्यावरणाच्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले, त्याचा उल्लेख होत नाही. झारखंडसारख्या राज्यामध्ये मी जाऊन आलो, जिथे पर्यावरणासाठी आणि विस्थापितांचे 50 लाख लोक विस्थापित झालेले आहेत, त्यांच्या समस्या ते संघर्ष करतायत, त्याचा उल्लेखच होत नाही. म्हणजे माणसांच्या समस्या आणि माणसापुढे येणारे जे प्रश्न आहेत त्याची चर्चाच निवडणुकीत होत नाही. मग लोकशाही कशी प्रश्न सोडू शकेल अशा शंका निर्माण होईल, इतकी भीती मला वाटते. खरं म्हणजे भाषावर प्रांतरचनानंतर संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, कारण मराठी भाषेत राज्यकारभार चालला पाहिजे. आणि हा राज्यकारभार मराठी भाषेत चालल्यानंतर लोकांना ते राज्य आपलंसं वाटेल, लोक आणि राज्यकारभार जुडला जाईल अशी संकल्पना होती. पण तसं घडताना दिसतंय का? आज मराठी भाषेला अधिकृत अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न चालू आहेत. त्या प्रयत्न सगळेच पक्ष करत आहेत, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण हे प्रयत्न ज्या तीव्रतेने व्हायला पाहिजे ते होत नाहीत. आचार्यात्राने खपलं नसतं. मराठी भाषा अभिजात आहे यासंबंधी त्यांनी जीवाचं रान करून पुरावे आणले असते आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता. त्यांच्याकडे काय महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे असं त्यांनी म्हटलं असतं. मराठी भाषेच्या संदर्भात त्यांनी असं म्हटलेलं आहे, आर्य आणि द्रविड या दोन्ही संस्कृतींचं मिश्रण असणारा महाराष्ट्र आहे. आणि त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की या दोन्ही संस्कृतीमधला चांगुलपणा महाराष्ट्राने घेतलेला आहे, म्हणून महाराष्ट्र समाज हा संपूर्ण देशाचं नेतृत्व करण्यासाठी योग्य आहे असं त्यांचा समज होता. म्हणजे अनेक गोष्टी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राच्या मोठेपणासंबंधी मांडलेल्या आहेत. आजही आपण जेव्हा बघतो, जेव्हा उत्तर आणि दक्षिण याच्यामध्ये एक नवीन संघर्ष निर्माण होतोय. उत्तरेमध्ये हिंदी, हिंदुस्तान अशी संकल्पना घेऊन एक राष्ट्र, एक भाषा, एक पक्ष अशा प्रकारचा विचार केला जातो, ज्याला साऊथमध्ये विरोध केला जातो. आणि म्हणून दक्षिण विरुद्ध उत्तर असं संघर्ष होईल की काय अशी मलाच नाही तर जगामधल्या अनेक अर्थतज्ञांना भीती वाटते. इकॉनॉमिस्ट म्हणून जो अमेरिकेमध्ये एक अत्यंत सुप्रसिद्ध असा मासिक निघतं, त्याच्यामध्ये इंडिया डिवायडेड म्हणजे इंडियामध्ये उत्तर विरुद्ध दक्षिण असा संघर्ष होईल की काय अशी भीती व्यक्त केलेली आहे. पण ती भीती तिथेच जाऊन थांबत नाही. तर भारतामध्ये संघराज्य व्यवस्था आहे. या संघराज्य व्यवस्थेमध्ये प्रत्येक संघराज्याच्या अस्मितेला बरोबर घेऊन राष्ट्राचा विकास करावा अशी संकल्पना आहे जी संविधानाने मांडलेली आहे. पण आता ती लयाला जाईल की काय अशी भीती निर्माण झालेली आहे. कारण केंद्र म्हणेल तेच ऐकायचं आणि त्याप्रमाणे काम करायचं आणि केंद्राकडे जास्तीत जास्त पैसा असल्यामुळे पैशाच्या साह्याने सगळ्या राज्यांना वाकवायचं असा जेव्हा प्रश्न सुरू झाला तर मला असं वाटतं की एक वेगळा संघर्ष केंद्र आणि राज्यामध्ये उभा राहील. अशा वेळेस आचार्य यात्रेने काय केलं असतं? महाराष्ट्राविषयी त्यांना असणारं प्रेम हे महत्त्वाचं ठरलं असतं का भारत राष्ट्रामध्ये महाराष्ट्र असला पाहिजे म्हणून त्यांचा असलेला आग्रह महत्त्वाचा ठरला असता? हा खरा मला पडलेला प्रश्न आहे. त्याचं उत्तर मला काय मिळालं नाही. काही लोक असं, माझे मित्र असं म्हणतात की आचार्य यात्रे महाराष्ट्राच्या बाजूने उभे राहिले असते. मला स्वतःला शंका आहे. महाराष्ट्राने भारताचं नेतृत्व करावं असा आग्रह त्यांनी धरला असता, पण निव्वळ महाराष्ट्र वेगळा असण्याकडे ते उभे राहिले असते असं मला स्वतःला वाटत नाही. परंतु हा संघर्ष येतो आहे त्याच्याबद्दल चर्चाच नाही आहे. संघराज्य व्यवस्थेबद्दल, संघराज्य व्यवस्था टिकली पाहिजे म्हणजे फक्त संविधानाचा प्रश्न नाही आहे, तर हा लोकशाहीचा प्रश्न आहे. लोकांना विचारून तुम्ही राज्य केलं पाहिजे. लोकांच्या मनात काय चाललं याच्याबद्दल वाद केला पाहिजे. लोकांना मतदानाचं यंत्र बनवून तुम्हाला हा प्रश्न सोडवता येणार नाही. खरं म्हणजे लोकशाहीची व्याख्या व्यापक होत चाललेली आहे. एकेकाळी अब्राहम लिंकनच्या काळामध्ये जेव्हा राजेशाही मजबूत होती आणि लोकशाहीची सुरुवात होत होती तेव्हा त्यांनी अशी संकल्पना मांडली होती की रूल ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल अशी संकल्पना. म्हणजे लोकांचं राज्य लोकांसाठी आणि लोकांनी ठरवलेलं राज्य अशी संकल्पना मांडली होती.
आणि त्याच्यामधनं लोकशाहीची ही बहुसंख्याकांची लोकशाही ही संकल्पना विकसित चालली होती. परंतु हळूहळू त्याच्यामधले प्रश्न निर्माण व्हायला लागले होते की बहुसंख्याक लोक ठरवतील ते अल्पसंख्याकांनी मान्य करायचंच का, आणि नाही केली तर लोकशाही टिकेल का, मग व्यवस्था काय करायची. म्हणून रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचं राज्य आलं पाहिजे, म्हणजे कायदा बहुसंख्याकांसाठी आणि अल्पसंख्याकांसाठी एकच असला पाहिजे आणि त्या कायद्याप्रमाणे राज्यवाट चालली पाहिजे, अशी नवीन संकल्पना येत गेली. पण त्याचबरोबर लोकांना विश्वासात घेऊन राज्य केलं पाहिजे, मग तो अल्पसंख्याक असो का बहुसंख्याक असो, घाई न करता झालं पाहिजे. असे अनेक संकल्पना आता झालेल्या आहेत. आचार्यात्रांच्या काळामध्ये भारत हा शांततेचं प्रतीक होईल, नव भारत स्वतंत्र झालेलं राष्ट्र हे जगाला शांततेचा संदेश देईल असं त्यांनी आग्रहाने मांडलेलं आहे. कारण का नेहरू गांधी हे शांततेचे पुजारी होते, आपण बघितलेलं आहे. त्यांनी ते आग्रहाने मांडलेलं आहे. आज काय परिस्थिती आहे, आज मला काळजी वाटते की जगामध्ये शस्त्र विकून पैसे कमवण्याची एक स्पर्धा लागलेली आहे आणि त्या जगामध्ये छोटी छोटी युद्ध, जसं युक्रेनचं युद्ध चालू आहे, इस्रायल पॅलेस्टाईनचं युद्ध चालू आहे, नामिबियामध्ये युद्ध चालू आहे, सुदानमध्ये युद्ध चालू आहे, अनेक ठिकाणी युद्ध चालू आहेत. ह्या सगळ्या युद्धामध्ये एक प्रश्न जो पडतो त्याचं उत्तर कोणी देत नाही की ज्यांना खायला पण मिळत नाही ते शस्त्रासाठी पैसे कोण आणतात आणि त्यांना शस्त्र कोण देतं, शस्त्रासाठी पैसे कोण देतं, याचं उत्तर कोणी देत नाही. आणि ह्या स्पर्धेमध्ये आता भारताला बसवलं जात आहे. भारताला बसवलं जात आहे ते भारतीय हितासाठी नाही, तर अमेरिका इस्रायल यांना आता शस्त्र विक्री करण्याच्या अडचणी निर्माण होत आहेत. त्या अडचणीतनं मात करण्यासाठी ते इतर राष्ट्रांवरती दबाव आणत आहेत की तुमचे दरवाजे मोकळे करा, आमच्या कंपन्या, आमचं तंत्रज्ञान, आमचा पैसा घेऊन आम्ही येतो, तुमच्या लोकांना काम करायला लावा आणि शस्त्र विका, तुम्ही पण पैसे कमवा कमिशन म्हणून. आणि कमिशन म्हणून पैसे मिळतात याचं कौतुक करत आम्हाला आता आधुनिक होतो आहे असं जर कौतुक करायचं असेल तर हळूहळू भारतीय समाज हा शांततेचा पुजारी न राहता युद्धग्रस्त भांडवलशाहीला मदत करणारा एक देश म्हणून पुढे येईल आणि त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर होईल. म्हणून शांततेचा पुजारी, जागतिक शांततेसाठी काम करणारा भारत जर पाहिजे असेल तर आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे. आणि माझी खात्री आहे की आचार्य यात्रे ज्यांना आधुनिक भारताचं स्वप्न म्हणजे शांततेसाठी जगाला संदेश देणारा भारत असं चित्र पाहिजे होतं, ते ह्याच्याविषयी निश्चितपणे जागृतीने उठले असते. आजकाल दुसरी एक चर्चा चालू आहे की महाराष्ट्रामधले अनेक उद्योगधंदे पळवण्याचा कारभार चालू आहे. किती खरं किती खोटं हे आपण अभ्यास करून ठरवलं पाहिजे. पण आचार्य यात्र्यांची लेखणी महाराष्ट्रावर अन्याय झाल्यानंतर तळवलीच असते आणि महाराष्ट्रावर होणारा अन्याय खपून घेऊ नका असं आव्हान त्यांनी सातत्याने केलं असतं. अनेक उद्योग महाराष्ट्रातले पळवले गेले. उद्योग पळवले गेले म्हणून दुःख करण्याचं कारण नाही, कारण का जमिनी वाचल्या शेतकऱ्यांच्या असं म्हणता येईल. परंतु विनाशकारी उद्योग पाठवायचे आणि ज्या उद्योगातून लोकांना काम मिळेल, पैसे मिळेल ते उद्योग पळवायचे, असा जर दुटप्पी व्यवहार होत असेल तर मला वाटतं आचार्य यात्रेंच्या स्वप्नातील महाराष्ट्राचा तो व्यवहार नाही आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या आजच्या काळामध्ये, ह्या निवडणुकीच्या काळामध्ये आचार्य यात्रे यांची लेखणी महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्रातल्या जनतेच्या हितासाठी, पण महाराष्ट्राचं हित म्हणजे कोणाचं हित, मराठी माणसाचं हित. मराठी माणसाचं हित म्हणजे इथल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंबंधी ते शांत बसले असते असं वाटतं का तुम्हाला? खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं की 9 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो या देशामध्ये, तरी शेतकरी आणि त्याचा विषय हा निवडणुकीचा केंद्रीय स्थानी येत नाही. एकेकाळी असं म्हणायचो आपण की भारत हा शेतीप्रधान देश आहे. आता तो शेतीप्रधान राहिलेला नाही. 33 ते 40% जनता ही शहरी झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये तर शहरीकरण 50%च्या वरती गेलेलं आहे. तामिळनाडूमध्ये ते 50%च्या वरती गेलेलं आहे. हळूहळू भारतामध्ये देखील ते तशाच पद्धतीने होणार आहे. तेव्हा शेतकऱ्यांचं काय होणार? 2001 ते 2011 साली जी जनगणना झालेली आहे त्याच्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की 11 कोटी शेतकरी कुटुंब होती, ती आता 9 कोटी राहिलेली आहेत. 2011 नंतर 2021ची जनगणना होणार होती, ती जनगणनाच केलेली नाही. करोनाच्या निमित्ताने बाकी सगळं झालं, G20 झालं, सगळं झालं, करोनामध्ये चालू शकतं, फक्त जनगणना मात्र होऊ शकत नाही. ह्याचं रहस्य मला अजून कळलेलं नाही. आणि ह्याचं खरं कारण एकच आहे की जनगणना म्हणजे नुसती लोकसंख्या नसते, तर लोकसंख्येच्या नावाने जो अपप्रचार केला जातो, जे परसेप्शन्स तयार केलं जातं लोकांचं प्रगतीचं, त्याचा तो भ्रमाचा भोपळा लोकसंख्या नॅशनल सेन्ससने फुटला असता. किती लोक बेरोजगार आहेत,
किती लोकांना, किती स्त्रिया बेरोजगार आहेत, स्त्रियांचं पार्टिसिपेशन कसं कमी होत चाललेलं आहे, ही सगळी माहिती आली असती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज जो प्रचार चालू आहे की कुठल्या एका धर्माची लोकसंख्या वाढती आहे, ती कशी खोटी आहे ही पण आकडेवारी आली असते. ही आकडेवारी निर्मला सीतारामन यांचे जे पती आहेत परक्कल प्रभाकर यांनी त्यांच्या पुस्तकात दिलेली आहे. उत्तर प्रदेश डोळ्यापुढे घेऊन त्यांनी ती आकडेवारी दिलेली आहे की उत्तर प्रदेशमध्ये दोन्ही धर्मांच्या दरामध्ये वाढीमध्ये कसे कमी कमी होत चाललेले आहेत. आणि आता भारताची लोकसंख्या वाढ ही 2.1% आलेली आहे. म्हणजे जेवढी माणसं मरतात तेवढीच नवीन निर्माण होतात अशी झालेली आहे. आणि भीती अशी आहे की 10 वर्षामध्ये ते अजून कमी होऊ शकेल. आणि मग हळूहळू भारतामधलं जे आज डेमोक्रेटिक डिव्हिडंड आहे, म्हणजे 18 ते 35 वर्षाच्या वरची मुलं जास्त आहेत, त्यांची संख्या कमी होईल आणि वयस्क लोकांची संख्या वाढत जाईल. आणि वयस्क लोकांची संख्या वाढल्यानंतर या देशामधलं जर पेन्शन बंद झालेलं असेल, या देशामधली जर सामाजिक सुरक्षा बंद झालेली असेल, तर कुठली नवीन संकटं आपल्यापुढे येतील याची चर्चा करण्याची गरज आहे. सामाजिक सुरक्षेचा किंवा पेन्शनचा प्रश्न हा काही ठराविक रिटायर्ड झालेल्या लोकांना जास्त पैसे देण्याचा प्रश्न नाही आहे. हा पुढच्या भारतीय येणाऱ्या पिढीसाठी सामाजिक सुरक्षा निर्माण करण्याचा प्रश्न आहे. आणि त्याच्या संदर्भामध्ये चर्चाच होत नाही, ही दुःखाची बात आहे. बात करताना फक्त एवढंच सांगितलं जातं की आजच्या सरकारला ते परवडणार नाही. प्रश्न परवडण्याचा प्रश्न नाही. सरकारचं काम काय? लोकांचे प्रश्न सोडवण्याचं आहे, त्याच्यासाठी बजेट वापरण्याचं आहे. हे बजेट वापरून म्हणजे मला दिसतं काय की करोनाच्या काळामध्ये 22 लाख कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर करण्यात आलं. लोकांच्या वाट्याला त्याच्यामध्ये किती आलं? 1,65,000 फक्त लोकांना झाले. मला 40 कामगार कार्यकर्ता असल्यामुळे मला 40 देश असे माहिती आहेत की त्या देशातल्या लोकांनी कामगारांचा पगार देण्यासाठी म्हणून सरकारला पैसे दिले. इथे मला अनेक कंपन्यांमध्ये 40 दिवस 50 दिवस कामगारांना बिनपगारी घरी पाठवावा लागलेला आहे. सरकारने कुठल्याही प्रकारची मदत केलेली नाही. तेव्हा सरकारचं काम काय असतं? लोकांना मदत करायचं की नाही, हा खरा मूलभूत प्रश्न आहे. मिनिमम गव्हर्नन्स म्हणून सांगतात. एकीकडे राखीव जागांसाठी लोकांना भांडायला लावायचं आणि राखीव जागा गायब करायच्या, अशा प्रकारचं राजकारण चालू आहे. आचार्य यात्रेंनी काय मराठा विरुद्ध ओबीसी हा जो वाद चालू आहे त्या संदर्भात आचार्य यात्रेंनी काय भूमिका घेतली असती? त्यांनी ह्या वादावरती ताशेरे ओढले असते आणि सांगितलं असतं की लोकांना काम देणं हे सरकारचं काम आहे. राखीव जागा लोक का मागतात? बेरोजगारी वाढली म्हणून मागतात. बेरोजगारीवर उपाय करा म्हणजे हे प्रश्न निर्माण होणार नाही असं सरकारला त्यांनी सुनावलं असतं. हे आपण स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. आणि म्हणून आजच्या समस्यांविषयी आचार्य यात्रे यांची लेखणी आणि वाणी, आचार्य यात्रे, मी काय आचार्य यात्रांच्या सभा ऐकलेल्या नाहीत, परंतु माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेले जे कॉम्रेड्स आहेत किंवा माझे आई वडील आहेत ते आचार्य यात्रांच्या सभेला जायचे आणि ते म्हणाले की तो एक अनुभव होता, एक पर्वणीच होती. तुमच्यापैकी मला वाटतं जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांनी आचार्य यात्रांची भाषणं ऐकली असतील. आचार्य यात्रांचं भाषण ऐकणं, मी फक्त एकदा त्यांचं भाषण ऐकलं साहित्य संमेलनात हैदराबाद येथे. ते अध्यक्ष होते आणि मी तिथल्या स्वयंसेवकाचा प्रमुख होतो. तेव्हा मला ते भाषण ऐकायला मिळालं. तेव्हा आचार्य यात्रे हे किती प्रभावीपणे व्यक्त आहेत आणि किती सहजपणे ते 10-15 हजार लोकांना आपल्या खेळून देऊ शकतात ह्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. पण ते काही राजकीय भाषण नव्हतं, साहित्यिक भाषण होतं. माझी आई असं मला म्हणाली की त्यांचं राजकीय भाषण तू ऐक म्हणजे तुला लक्षात येईल की किती गंभीरपणे आणि हसत खेळत ते चावतात आणि सत्य लोकांना सांगून जातात हे तुला कळेल. आणि मागच्या काळामध्ये अशा वक्त्याची, अशा वाणीची, लेखकाची गरज होती. आणि म्हणून आजचा महाराष्ट्र आणि त्याचं जे ढासळलेलं स्वरूप आहे ते त्याला कधीच मान्य झालं नसतं आणि त्याच्याविरुद्ध उठले असते. आणि म्हणून महाराष्ट्र धर्म मजबूत करण्यासाठी मराठी जनतेच्या स्वप्नातला स्वातंत्र्य जे मिळवलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आचार्य यात्रे यांचा मनातील स्वप्नातील महाराष्ट्र आणण्याचं त्यांनी काम केलं असतं असं मला वाटतं. त्या आचार्य यात्रेला 125व्या जयंतीच्या निमित्ताने मी अभिवादन करतो. आणि मला आचार्य यात्रेंच्या संदर्भामध्ये विचार व्यक्त करण्याची, त्यांचे विचार वाचण्याची संधी वसंत व्याख्यानमालेने उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की आपण खरं म्हणजे आज 2 मोठ्या नेत्यांच्या सभा नाशिकला असताना देखील तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे हजर झाला, हे माझ्यासाठी अत्यंत विश्वासाची गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे.
मी वसंत व्याख्यानमालेला 101 वर्ष झालेली आहेत. मी वेणी सरांना, श्रीकांत सरांना असं अपेक्षा व्यक्त करतो की ते 125 वर्ष 150 वर्ष पूर्ण करतील आणि लोकांपर्यंत ज्ञान आणि माहिती पोहोचवण्याचा हा जो यज्ञ आहे तो कायम करतील आणि त्याच्यासाठी जेवढं काही मला सहकार्य करता येईल तेवढं करण्याचं आश्वासन देतो. त्यांचं अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत. नमस्कार. आजच्या वसंत व्याख्यान मालेतील 15वे पुष्प स्वर्गीय दगे खैरनार गुरुजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री भालचंद्र कागो सर, नवी दिल्ली यांनी आचार्य यात्रे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र याबद्दल अतिशय सुंदर विचार मांडले, त्याबद्दल यांचे आभार. तसेच बीजी वाघ सरांचं आणि खैरनार गुरुजींचा आभार.